नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्मविश्लेषणात आपण मार्च 2026 मध्ये मेष राशीचे कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत ते बघणार आहोत. आपलं आयुष्य जे आहे ना ते नेहमी ठराविक पॅटर्न्स मध्ये चाललेलं असतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच घटना ठराविक कालावधीनंतर परत तुमच्या आयुष्यात सतत रिपीट होत आहेत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला त्याबद्दल नीट माहितीच नाहीये. कोणी या कर्माच्या चक्राबद्दल आपल्याला नीट समजावून सांगितलेलंच नाहीये, तर आपल्याला कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की कर्माचे हे पॅटर्न्स हळूहळू ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हा ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणं हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या कर्मविश्लेषणात आपण मार्च महिन्यात मेष राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसते, कोणते जुने कार्मिक पॅटर्न्स दिसत आहेत करंट लाईफमध्ये म्हणजे सध्याच्या आयुष्यामध्ये, कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे, कशा प्रकारचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायची गरज आहे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. हे कर्मविश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं ना आणि त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. सुरू करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला. मार्च 2026 मध्ये मेष राशीच्या जीवनात अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी आणि भावनिक परिपक्वता शिकवणारी म्हणजेच इमोशनल मॅच्युरिटी शिकवणारी कर्माची ऊर्जा सक्रिय आहे. मन तुमचं सतत विचारात गुंतलेलं असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही तुम्ही तीव्र प्रतिक्रिया देऊ शकाल. हा महिना तुमच्या जीवनात गंभीर आत्मपरीक्षण घडवून आणणारा महिना आहे. हा काळ सुखद नक्कीच नाही, पण तुमचं व्यक्तिमत्व घडवणारा महिना आहे. तुमचे भूतकाळातले पॅटर्न्स जर आपण बघितले ना तर असं दिसते की मेष राशीच्या लोकांनी आयुष्यात अनेक वेळा घाईघाईत सगळे निर्णय घेतलेत. लवकर विश्वास ठेवणं, भावना पटकन गुंतवणं, पटकन इमोशनली अटॅच होणं आणि परिणाम न पाहता कृती करणं हा तुमचा जुना कर्म स्वभाव राहिलाय. उदाहरणच घ्यायचं झालं तर चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं, बिझनेसमध्ये कागदपत्र न पाहताच त्यावर सह्या करून टाकणं, किंवा तुम्ही जर नोकरी करत असाल तर रागामुळे अचानक नोकरी सोडून देणं किंवा बॉस बरोबरचे संबंध बिघडवून घेणं, अशा प्रकारचे कर्माचे पॅटर्न्स इथे बघायला मिळतात. अशा या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेकदा तुमचं आर्थिक नुकसानही झालेलं आहे. आता सध्याच्या करंट लाईफमध्ये कोणते कर्म सक्रिय आहे हे आपण बघितलं तर इथे तुम्ही कार्य करत असलेल्या काही गोष्टी जबरदस्तीने थांबवल्या जात आहेत असं दिसतंय. उदाहरणार्थ तुमच्या कामामध्ये विलंब होणे, लोकांकडून प्रतिसाद तुम्हाला उशिरा मिळणे, तुमचे पैसे अडकून पडणे, हे सगळं कर्म संतुलनासाठी घडतंय. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी शिक्षा नाही तर तुमच्या जीवनाची दिशा सुधारण्याचा काळ आहे. कर्म इथे तुम्हाला संयम म्हणजेच पेशन्स शिकवतोय. तुमच्या रुटीन लाईफमध्ये जर बघितलं ना तर इथे अंतर्गत अस्वस्थता दिसतीये. दररोज छोट्या छोट्या गोष्टींवर तुमची जास्त चिडचिड होईल. कधी काही कारण नसतानाच अचानक तुम्हाला मग उदास वाटायला लागेल, मन तुमचं उदास होईल. या सगळ्या गोष्टींवर तात्काळ प्रतिक्रिया न देता, रिॲक्ट न होता शांत राहणं हा तुमचा खरा मार्ग आहे. जॉब, करिअर आणि बिझनेसमध्ये बघितलं तर इथे तुमच्या पेशन्सची टेस्ट घेतली जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला काही प्रश्न विचारतील, तुमचे जे कस्टमर असतील ते तुम्हाला अधिक क्लॅरिटी मागतील किंवा काही कामं तुमची उशिराने पूर्ण होतील. म्हणजेच कामाच्या ठिकाणी सतत प्रेशर तुम्हाला जाणवेल. या काळात शांतपणे संवाद साधणं, योग्य कागदपत्र तयार करणं आणि पेशन्स ठेवणं हेच तुमचं कर्म सुधारेल. लव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीत बघितलं तर इथे जोडीदाराकडून काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणी अचानक उफाळून येतील किंवा तुम्ही जसं एक्सपेक्ट करताय आपल्या जोडीदाराकडून तेवढं प्रेम तुम्हाला मिळणार नाही अशी जाणीव तुमच्या मनात निर्माण होईल. हा काळ तुम्हाला शिकवतोय की दुखावलेल्या मनातून प्रतिक्रिया देऊ नका, तर समजूतदारपणे स्वतःच्या भावना जोडीदारापुढे मांडा. शांत संवाद नेहमीच नात्यांमध्ये कर्म संतुलन घडवून आणतो.
मनी फ्लो आणि फायनान्शियल स्टेटस जर बघितलं तर इथे असं दिसते की पैसा हळूहळू येईल पण स्टेबल असेल. तुमचा पैसा समजा कुठे अडकला असेल, एखादी रक्कम तुमची कुठेतरी थकलेली असेल, तर ती थोडी थोडी करून तुम्हाला परत मिळेल. एकदम संपूर्ण रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही, तर थोड्या थोड्या प्रमाणात तुमच्याकडे ती परत येईल. हा महिना पैशाचं योग्य नियोजन करण्यासाठी आहे. आपल्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणं हेच योग्य कर्म ठरेल. तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन म्हणजेच आध्यात्मिक संदेश असा आहे की जीवन हे वेगाने नाही, म्हणजेच फास्ट अँड फ्युरियसली नाही, तर अवेअरनेसने हळूहळू पुढे सरकत असतं. कुठल्याही निर्णयांमध्ये घाई करणं हे फक्त दुःखाचं कारण बनतं आणि जागरूकता तुम्हाला मुक्ती देते. संयम म्हणजेच पेशन्स ठेवणं हे आत्मविकासाचं द्वार आहे, हे लक्षात घ्या. एकंदर मार्च महिना हा तुमच्यासाठी झटपट यशाचा काळ नाहीये, तर तुमचे जुने चुकीचे पॅटर्न्स बदलण्याचा काळ आहे. शांतपणा, समजूतदारपणे घेतलेला निर्णय आणि भावनिक नियंत्रण ठेवल्यास पुढचे महिने अतिशय सोपे जातील. नाहीतर जुन्या त्याच त्याच समस्या पुन्हा तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. याच्यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील तेव्हा स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा की ही घटना जी घडतीये ती मी दिलेल्या अचानक रिस्पॉन्समुळे घडतीये, अचानक रिॲक्शनमुळे घडतीये, की या वेळेला मी समजूतदारपणे निर्णय घेतलाय. हा एक प्रश्न तुमच्या अनेक जन्माचं कर्म थांबवू शकतो. श्री स्वामी समर्थ.